नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना पोलिसांनी हटवलं। अखेर 4 तासांनंतर पुण्याच्या नवले पुलावरील वाहतूक पूर्ववत। पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना। पीडितेच्या कुटुंबियांची आज घरी जाऊन भेट घेणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। तर आंदोलकांवरती कोणताही लाठीचार्ज झाला नसल्याचाही दावा। पालघरच्या 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय। सुमारे 6,500 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। मुंबई पालिकेतील अनुपस्थिती प्रकरणी अमित साटम यांच्याकडून नगरसेवकांची कानउघडणी। पक्ष शिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार करू, अमित साटमांची तंबी। मुंबईतील पायधुनी भागातल्या डोकाडिया कुटुंबाच्या हत्येचं गूढ। एकाच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्यानं संशय बळावला। तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 दिवसांपासून 12 ट्रक कलिंगड पडून। MMR मध्ये मेट्रोचं जाळं विस्तारण्यासाठी येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता। नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पनवेल परस्परांशी जोडली जाणार। देशाच्या अनेक भागात लाखो मोबाईलवरती अलर्ट सायरन। एकाच वेळी अनेक फोन वाजल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती। आपत्तीची चाचणी असल्याचा सरकारचा निर्वाळा। पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भोरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय। ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिच्या आजीच्या गावी आलेली होती। ती दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती। यावेळी वृद्ध व्यक्तीनं तिला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले, तसंच तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला। बराच वेळ चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर सीसीटीव्ही चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचं दिसून आलं। पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं। यावेळी नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नसरापूरमधील 65 वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भीमराव कांबळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील समोर आलेली आहे। भीमराव कांबळेनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं हे पहिलंच प्रकरण नाहीये। त्यानं यापूर्वी 2 वेळा अशीच कृत्य केल्याचं समोर आलंय। सर्वात आधी 1998 मध्ये भीमराव कांबळेवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तर पुढे 2015 मध्ये देखील कांबळेवरती विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र दोन्ही गुन्ह्यांमध्ये पुरावे नसल्यामुळे त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली। भीमराव कांबळेनं 24 जुलै 2015ला घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता। मुलीनं विरोध केल्यामुळे त्यानं तिच्यावरती कोयत्यानं हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। तर या प्रकरणामध्ये त्याच्यावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 2019 मध्ये पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। पुण्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी जे ठिय्या आंदोलन केलं होतं तो पोलिसांनी मोडून काढलेला आहे। आंदोलकांना हटवलंय। जवळपास 4 तास आंदोलकांनी महामार्गावरती ठिय्या ठेवला होता। भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणामधील नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं असा संताप व्यक्त करत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यामधील नवले पुलाजवळ ठिय्या आंदोलन केलं। पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग हा रोखून धरला आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक हे मागे हटले नाहीत आणि अखेर 4 तासांनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। त्यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक ही हळूहळू पूर्ववत झाली। दरम्यान पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। सरकारची आम्हाला लाज वाटतीये की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून कोणाचा गैरवापर आणि चुकीच्या पद्धतीने इथून पब्लिकला हटवलं. हा संवेदनशील विषय होता। त्यांनी त्यांचा दडपशाही आंदोलन
आतापर्यंत चाललेले आहे. फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे. ही इज अ रेग्युलर ऑफेंडर. एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर. रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही. यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस तो नाही करणार. कशावरनं? आई वडिलांना काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. हे प्रकरण त्यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं तर आत्ताच्या आत्ता लगेच ठेचलं पाहिजे, ठेचलं त्याला. दरम्यान आंदोलनादरम्यान कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. तर आज पीडित कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरच आरोपीला शिक्षा होईल असंही त्यांनी म्हटलंय. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आईवडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आईवडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली. 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते. आता त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे. यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधला. पीडित चिमुरडीच्या वडिलांशी फोनवरून बातचीत करत त्यांनी कुटुंबाला धीर दिलाय. या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुण्यातील नसरापूरमध्ये हत्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीवरती तातडीनं खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन करून जनतेच्या भावना कळवल्या आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय. अत्याचार प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांशी भेट घेत संवाद साधलाय. त्यानंतर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसामध्ये मिळू शकते. सामाजिक कार्यकर्त्यांना सीएम बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून न राहता होम मिनिस्टरला तिथं करतील. दरम्यान पुण्याच्या नसरापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत लाजिरवाणी असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. नसरापूर अत्याचार प्रकरणासंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि विकृत मनोवृत्तीचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आरोपीला तात्काळ अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक खटल्यावरती चालवावं आणि लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे असं तटकरे म्हणाले.
निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे. आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा व्हिक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पुण्यातील चाकणमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षांच्या मुलावरती लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलेलं असून तो मूळचा बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. मृत चिमुकल्याचं कुटुंब हे मध्य प्रदेशमधील असून कामानिमित्त चाकण परिसरामध्ये राहत होतं. तर या क्रूर घटनेमुळे परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्हा काळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रेककेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रेककेस उघडली असता त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असायचे, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ महिलांना आम्ही सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 4 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला. मुंबईच्या पायधुनी भागामध्ये बिर्याणी आणि कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी ही देशभर गाजतीये. आता या प्रकरणामध्ये मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू की हत्या की आत्महत्या हा सवाल उपस्थित झालेला आहे. कलिंगड किंवा इतर कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ आढळलेली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी आता घातपाताच्या अनुषंगानं तपास सुरू केलाय. कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारची विषारी तत्व ही आढळलेली नाहीयेत, त्यामुळे मृत्यूचं गूढ हे वाढलेलं आहे. कलिंगडासह घरामधून जप्त करण्यात आलेल्या इतरही खाद्य नमुन्यांमध्ये भेसळ आढळलेली नसल्यामुळे संशय बळावलेला असून एकाच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्यानं देखील हा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे घातपाताच्या दृष्टीनं तपास हा सुरू करण्यात आलाय. मुंबईमध्ये एका कुटुंबानं बिर्याणी सेवनानंतर कलिंगड खाल्लं, त्यानंतर कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कलिंगड विक्रेता आणि शेतकरी यांना मोठा फटका बसलाय. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडाचे 12 ट्रक माल हा पडून आहे. 4 दिवसांपासून माल पडून असल्यामुळे संपूर्ण माल हा सडलाय आणि त्यामुळे शेतकरी आणि विक्रेता दोघेही हवालदिल झाले. मुंबईच्या वांद्रे पूर्वेमध्ये फुटपाथवरती आढळलेल्या वृद्ध महिलेच्या मृत्यूचा उलगडा खेरवाडी पोलिसांनी केलाय. गळा दाबून आणि डोक्यामध्ये मारहाण केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालामधून उघड झालंय. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमामधून पोलिसांनी आरोपी भानुदास कांबळेला अटक केलेली आहे. लघुशंकेवरून झालेल्या वादातून हत्या केल्याचं आरोपीनं कबूल केलंय. तर संबंधित मृत महिला धारावीच्या शाहूनगर परिसरामधली रहिवासी आहे. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळलेला आहे. आरोपी निदा खान ही नाशिकच्या TCS मध्ये कामाला होती. तिनं सध्या अटकेमध्ये असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान फरार झालेली होती. ती अजूनही तपास यंत्रणांना सापडलेली नाहीये आणि त्याआधीच तिनं नाशिक रोड न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. मात्र कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता निदा पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. नाशिकमधील TCS प्रकरणामध्ये 4 आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांना पुढील तपासासाठी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. महिला अत्याचार प्रकरणी आणि इतर गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. SIT कडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळीचा तपास हा सध्या केला जातोय. सखोल तपासासाठी आरोपीची आणखीन कस्टडीची आवश्यकता आहे. तसंच बँक स्टेटमेंट व अन्य निष्पन्न झालेल्या बाबींबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. हा प्रॉसिक्युशनकडून युक्तिवाद करण्यात आला. तपासात जी प्रगती झालेली आहे त्याबाबत केस डायरी मेहरबान कोर्टासमोर सादर करण्यात आली. कोर्टाने केस डायरी व केस डायरीमधल्या कागदपत्र बघून आरोपींच्या फर्दर कस्टडीची आवश्यकता आहे ह्या निष्कर्षाला येऊन ह्या 4ही आरोपींना आजपासून पुढे 4 दिवस म्हणजे 5 मे 2026 पावेतो पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे. जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणामध्ये 7 दिवस पोलीस कोठडीत असलेल्या पंढरपूरमधील मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना माढा न्यायालयानं दिलासा दिलाय.
संघटित गुन्हेगारीचं कलम वाढवण्यामध्ये आल्यानंतर न्यायालयानं त्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सरकारी पक्षाकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता असताना कोर्टानं आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य केलाय। तर या प्रकरणामधील विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळे यांचा देखील समावेश असून आता तिघांना देखील जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अपील करावं लागणार आहे। दरम्यान सोमवारी जामीन अर्ज आणि उच्च न्यायालयामधील याचिकेवरती सुनावणी होणार आहे। अभिनेता सलमान खानच्या घरावरती झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई सेशन्स कोर्टामध्ये मोठा खुलासा झालेला आहे। डिफेन्स पक्षानं सुरक्षा तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। दरम्यान गोळीबारावेळी संबंधित कॉन्स्टेबल प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी होता की नाही याबाबत संशय असल्याचं आरोपी सोनू कुमार बिश्नोईच्या वतीनं बाजू मांडणारे वकील सत्यव्रत जोशी यांनी म्हटलंय। तसंच आवश्यक सरकारी कागदपत्र मागवून देखील तो ती सादर करू शकला नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तर याच प्रकरणामध्ये दुसऱ्या आरोपीच्या वतीनं बाजू मांडणारे वकील अजिंक्य मुरगल यांनी देखील घटनास्थळी बुलेट सापडल्याच्या दाव्यावरती शंका उपस्थित केली आहे। रजिस्टर, स्टेशन डायरी, इस सब की कॉपीज़ आप आज कोर्ट में नहीं लेके आए, तो उन्होंने आज कोर्ट में बयान दिया है कि हम ये डॉक्यूमेंट्स आज कोर्ट में नहीं लेके आए। हमने उससे ये भी पूछा था कि आपने एक्चुअल जो इंसिडेंट है जिसमें फायरिंग होते हुए दिख रहा है वो आपने देखा नहीं, खुद की आंखों से नहीं देखा है। और हमने उससे ये भी पूछा था कि आप बम्बई में थे और अप्रैल की घटना है, 14 अप्रैल की घटना है, लेकिन उसका बयान जो लिया गया वो जून में लिया गया, तो ये जो विलम्ब है उसकी वजह से उसका प्रेजेंस एट द स्पॉट ऑफ इंसिडेंट बिकम्स डाउटफुल एंड हिज प्रेजेंस इटसेल्फ इज नॉट वेरी ट्रू ऑन द स्पॉट ऑफ इंसिडेंट इज व्हाट इज आवर डिफेन्स। अंबरनाथमध्ये निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या कामामध्ये टाळाटाळ आणि हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधामध्ये प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे। अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामधील मतदान ओळखपत्र मॅपिंगच्या कामामध्ये वारंवार सूचना देऊन देखील गैरहजर राहिलेल्या 2 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवरती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभाग क्रमांक 180च्या बीएलओ गीता यादव आणि प्रभाग क्रमांक 108 चे बीएलओ किरण पोपट गायकवाड यांना 16 फेब्रुवारी, 24 एप्रिल आणि 27 एप्रिल 2024 रोजी लेखी नोटीस देण्यात आलेली होती। मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांनी कामामध्ये दिरंगाई केली। या प्रकरणी निवडणूक नोंदणी अधिकारी अमित पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गुरुनाथ यमाजी यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 32 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। पालघर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यामधील 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग हे पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा फटका साधारण 6500 विद्यार्थ्यांना बसणार आहे। तर निधी अभावी कंत्राटी शिक्षकांचं मानधन देणं शक्य नसल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र यामुळे ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तसंच या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती देखील संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जर अशा प्रकारचा जर शासनाने एखादा निर्णय घेतला तर येणाऱ्या पिढीला फार मोठा शिक्षणाचा त्यांना धोका बसू शकेल। तो घातक परिपत्रक काढलेला आहे जो शासनाने मागे घेतला पाहिजे। आणि ज्या प्रकारे कंटिन्यूअस ज्या शाळा आहेत, 9वी 10वी ज्या शाळा आहेत त्या वर्ग कंटिन्यूअस चालू ठेवायला पाहिजे। 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल। त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात। म्हणून आमचे 9वी 10वीचं वर्ग आहेत ते बंद नका करू, आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे। 57 शाळा ह्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6.5 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत। हे सर्व 6.5 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील। खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय हा सरकारचा चुकीचा आहे। आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत। पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रिंग रोड भूसंपादनावरून वाद चिघळलाय। मातुरे आणि मुंगसरा इथं मोजणी दरम्यान शेतकरी आणि प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे।
पोलिसांकडून घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर 66 किलोमीटरवरच्या या प्रकल्पासाठी 25 गावांमध्ये 19 गावांनी संमती दिलेली असली तरी उर्वरित गावांचा विरोध हा कायम आहे. आणि दरम्यान संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी जबरदस्ती न करता सहमतीनं भूसंपादन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आमदार महेश शिंदेबाबत शिंदे साहेब योग्य वेळी निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जो प्रकार केलेला आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नव्हता. त्या प्रकरणानंतर आमदार शिंदे यांना समजही देण्यात आलेली होती. तरी देखील त्यांचं स्टेटमेंट देणं हे काही बदललेलं नाहीये. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यावरती लवकरच निर्णय घेतील असा दावा शिरसाटांनी केलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असताना देखील भाजपनं फोडाफोडी करून अध्यक्षपदी आपला सदस्य बसवला आणि त्यावरून मोठा वाद झालेला होता. त्यामुळे आता आमदार महेश शिंदे यांच्यावरती काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय. महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता. तरी त्याच्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती. तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच. संजय शिरसाट यांच्या दाव्यावरती आमदार महेश शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे बोलावतील तेव्हा मी जाणार, तसंच शिरसाटांसोबत बसून चर्चा करणार असं महेश शिंदेंनी म्हटलंय. शिरसाटांनी असं एक वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंनी तुम्हाला समज देखील दिला होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं तरीही तुम्ही ऐकलं नाहीये आणि तुम्ही असंच वागताय, त्यामुळं तुमच्यावर कठोर कारवाई देखील करण्यात येईल असं देखील सांगितलंय. काय सांगा? मी पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब मला बोलवणार त्या दिवशी मी जाणार. आज माझी भूमिका ही शिंदे साहेबांनी आधीही मांडलेली आहे आणि आताही मांडू शकतो. आणि दरम्यान आम्ही महेश शिंदेसोबत आहोत, त्यांना एकटं पडू देणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते जयकुमार गोरेंनी दिली आहे. मी एक सांगतो की आम्ही माहिती म्हणून काम करतो. शिवसेनेमध्ये ते आनंदी असतील असं मला वाटतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी आमचे सहकारी म्हणून काम करतात, तेव्हा कधी कोण अडचणीत असेल तर त्याला मदतीला जाणं ही आमची जबाबदारी आहे. तेव्हा अगदी तशी अडचण नंतर नक्की आम्ही मदतीला उभं राहू. आम्ही महेश शिंदेच्या सोबत आहोत, महेश शिंदे एकटे नाहीत. अमरावतीत बच्चू कडू यांची जल्लोष रॅली पार पडली आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रहार आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अंबादेवी आणि एकविरा मंदिराचं दर्शन घेऊन राजकमल चौकामधून रॅलीची सुरुवात झाली. शहरामध्ये ठिकठिकाणी कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. दरम्यान त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि संत गाडगेबाबा यांच्या स्मारकांना अभिवादन केलं. जेवढं तापमान आहे ना तेवढं शिवसेनेचं तापमान वाढवणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर विदर्भातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शेवटच्या क्षणापर्यंत धनुष्यबाण घेऊन जाऊ. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्यामध्ये संजय जाधवांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा विश्वासघात करणार नाही, पण पुढे काय होईल ते सांगता येणार नाही असं संजय जाधव म्हणाले. परभणीमधील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पक्षाचा आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार. त्याच्यामुळे मी मोठा झालो. त्याच्याशी प्रचारणाने कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही. परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ते उद्याची आज नाही सांगू शकणार. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो. शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही. आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे. महापालिकेतील अनुपस्थितीवरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी नगरसेवकांना चांगलंच सुनावलंय. पक्षशिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार केला जाईल असा थेट इशारा अमित साटम यांनी नगरसेवकांना दिलाय. महत्वाच्या प्रस्तावावेळी नगरसेवकांनी अनुपस्थित राहणं हा गंभीर बाब असल्याचं साटम यांनी म्हटलंय.
यापुढे सभागृहाच्या कामकाजामध्ये कुठलाही अलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असं त्यांनी पुढे म्हटलंय. तर मुंबईकरांनी आपल्याला मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेलं आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडू नका अशा शब्दामध्ये अमित साटम यांनी नगरसेवकांची कानउघडणी केली आहे. ऑनलाईन बैठकीद्वारे मुंबई अध्यक्षांनी नगरसेवकांचा हा क्लास घेतलाय. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. पक्षामधून अपेक्षित बळकटी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. तर सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या घारे यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. दरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना देखील आता उधाण आलंय. अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शिर्डीमध्ये साई दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं ईव्हीएम असलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं ईव्हीएम मशीन हे राहुरी महाविद्यालयामध्ये बनवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलंय. तर या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. याचा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी आढावा घेतला. पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. तर 4 मे रोजी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. अकोला शहरात आज टी राजासिंह यांची जाहीर सभा होणार आहे. हिंदू राष्ट्र जागृती समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही सभा गोरक्षण मार्गावरील एकविरा मैदानावरती पार पडणार आहे. तेलंगणाचे आमदार टी राजासिंह यांच्या प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे ते प्रसिद्धीस आहेत. तर या पार्श्वभूमीवरती सभेच्या माध्यमामधून कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश हे पोलीस प्रशासनानं आयोजकांना दिलेले आहेत. तर दरम्यान संभाव्य तणाव टाळण्यासाठी मैदानासह शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली असून स्वगणनेची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करून जनगणनेची नोंद केली आहे. यावेळी शर्मिला ठाकरे, गटनेते यशवंत किल्लेदार, उपायुक्त किरण दिघावकर, त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यावेळी उपस्थित होते. जनगणना प्रक्रियेमध्ये नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि डिजिटल माध्यमामधून नोंदणी सुलभ व्हावी या उद्देशानं स्वगणनेचा पर्याय हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईजवळच्या भाईंदर परिसरामधील 220 एकर मिठागर जमिनीवरील केंद्र सरकारचा मालकी हक्काचा दावा हा मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलाय. तर एका ऐतिहासिक असा हा निर्णय मानला जातोय. 1870 मधील कराराचा दाखला देत न्यायालयानं संबंधित जमीन ही खासगी मालकीची असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारनं नोव्हेंबर 1870 मध्ये रामचंद्र लक्सुमोंजी आणि त्यांच्या वारसांना भाईंदर, घोडबंदर आणि मीरा रोड परिसरामध्ये साधारण 3688 एकर जमीन 999 वर्षांच्या भाडेतत्वावरती दिलेली होती. आणि या करारात केवळ जमीन वापरण्याचा अधिकार नव्हता, तर वारसा हक्काने हस्तांतरित होणारे व्यापक मालकी हक्क हा देखील देण्यात आलेले होते. मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिलेल्या निकालामध्ये हे नमूद करण्यात आलंय. केंद्र सरकारनं 1935च्या कायद्याचा आधार घेत मिठागर विभागाच्या व्यवस्थापनाखालील जमीन ही सरकारी असल्याचा दावा केलेला होता. मात्र न्यायालयानं हा दावा कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरलेला नाहीये. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं एप्रिल 2026 महिन्यामध्ये तिकीट तपासणी मोहिमेमधून तब्बल 16 कोटींची वसुली करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी मे 2023 मधील 14 कोटींचा विक्रम यामुळे मागे पडलेला आहे. तर या कालावधीमध्ये 2 लाख अनियमित प्रवास प्रकरणं ही उघडकीस आलेली असून गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यामध्ये 56% वाढ झाली आहे. तर दंड वसुलीमध्ये देखील मोठी झेप घेत 166% वाढ नोंदवली गेली आहे. विशेषतः द्वितीय श्रेणी डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहिमा ह्या राबवण्यात आल्यामुळे 1 लाख प्रकरणं ही समोर आलेली आहेत आणि ज्यामधून 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. एसी लोकलमध्ये देखील 12,698 प्रकरणं नोंदवून 39 लाख दंड वसूल करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.